सर्व शिवसैनिकांना जय शिवराय आणि भीमसैनिकांना जय भीम। बघा, 2 दिवसापूर्वी म्हणजे दिनांक 6 तारखेला मुंबई येथे महाविकास आघाडीची बैठक झाली होती आणि त्या बैठकीमधून सकारात्मक निर्णय आला असं संजय राऊत आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितलं। पण त्यावेळेस एका नेत्यांची जरा चेहरा थोडासा नाराज होता, ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकर। आणि त्या 6 तारखेला नेमकं घडलं काय आणि त्याची वाच्यता बाळासाहेबांनी त्यावरती काहीच नाही बोलले, त्यावरती बातम्या आल्या, न्यूज आले, त्यामध्ये सर्व गोष्टी झाल्या। पण त्या दिवशी नेमकं घडलं काय, अशा कुठल्या गोष्टी त्या दिवशी झाल्या, आपण मित्रांनो हाच्या व्हिडिओतून बघणार आहोत। आणि त्यानंतर ते कोणतं पत्र आहे, ते असं कुठलं पत्र आहे, ते पत्र बघून सध्या राजकीय वर्तुळामध्ये एक गोष्टीची चर्चा होताना दिसते आपल्याला। ती चर्चा काय आहे, ते पत्र काय आहे, आपण या व्हिडिओतून बघणार आहोत। त्या पत्रानं पूर्णपणे महाविकास आघाडीची पोल हे खोलून ठेवलेली आहे। मित्रांनो, मी आपला मित्र जगताप आरजे, तुम्ही बघत आहात आपलं आवडतं चॅनल। बघा, 6 तारखेला महाविकास आघाडी मध्येच राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार गट, शिवसेना, उभाटा गट आणि काँग्रेस ह्या तिन्ही पक्षाबरोबरच वंचितची ही मीटिंग होती मुंबईला। मग या मीटिंग मध्ये जागा वाटप असतील, पुढची रणनीती असेल, याविषयी चर्चा झालेली आहे आणि त्याविषयी वंचित विषयी कुठलीही चर्चा झाली नाही असं वंचितचे जे प्रवक्ते आहेत त्यांनी बोलले होते की वंचितचे मुद्दे होते त्यावरती चर्चा झाली नाही आणि वंचितचा कुठलाही मुद्दा त्यामध्ये मांडला गेला नाही। आता मग त्या दिवशी नेमकं मांडलं काय गेलं, त्या दिवशी अशा कुठल्या घटना घडल्या याच्यावरती प्रकाश एका पत्रानं पाठवलेला आहे। तो पत्र म्हणजे वंचितच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी पत्र लिहिलेलं आहे। ते पत्र लिहिलेलं आहे ठाकरेंना, शरद पवारांना। बघा, ते पत्र नेमकं काय होतं आपण ते बघणार नाही, पण त्या पत्रामध्ये 2 मुद्दे असे होते, 2 पॉइंट्स असे होते। ते पॉइंट्स आपल्याला विचार करायला भाग पाडणारे आहेत। त्यामधला पहिला पॉइंट तो म्हणजे ज्या ठिकाणावर, ज्या जागेवरती, ज्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची पावरच नाही, तो मतदारसंघ देऊ केला वंचितला। दुसरा पॉइंट, फक्त 2 जागा आणि त्या जागा कोणत्या, एकतर जागा 2 दिल्या वंचितला आणि त्या जागा अशा दिल्या त्या ठिकाणी पारंपरिक किंवा वारंवार प्रत्येक वर्षानुवर्ष त्या ठिकाणी महाविकास आघाडी हारत आलेली आहे। म्हणजे ज्या ठिकाणी कुणाचंच वर्चस्व नाही त्या ठिकाणी वंचितचं आणि महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी कुणाचंच असं वर्चस्व नाही, ते जागा देऊ केल्या वंचितला। आता बघा, ज्या ठिकाणी त्यांचं वर्चस्वच नाही, ज्या ठिकाणी त्याची ताकदच नाही, तर त्या ठिकाणी जर उमेदवार दिला तर तो उमेदवार नक्कीच खाली पडणार आणि त्या ठिकाणी फायदा हा भाजपला होणार आणि अर्थ काय, वंचित हा सत्तेपासून नक्कीच वंचित राहणार। बघा, हा राजकारणाचा डाव आहे। बाळासाहेब म्हणून वारंवार हल्ले करतात राष्ट्रवादीवरती, शिवसेनेवरती आणि काँग्रेसवरती। मी काय म्हणतो समजून घ्या। अरे, एखाद्या जवळ बसून घात करणाऱ्या शत्रूपेक्षा दिलदार दुश्मन बरा, तो मित्र कोणी कामाचा नाही, जवळ राहून घाव करणारा। बघा, त्यांना वंचितचे मत पाहिजे, बहुजनांचे मत पाहिजे, गरीब मराठ्यांचे मत पाहिजे, सर्वांचे मत त्यांना पाहिजेत, पण वंचित त्यांना नको आहे। समजलं का? गरीब त्यांना मराठा पाहिजे, गरीब बहुजन त्यांना पाहिजे, त्यांना सर्वच पाहिजे, फक्त मतदार म्हणून पाहिजे त्यांना, पण त्यांना डायरेक्टली एक उमेदवार म्हणून, सहकारी म्हणून त्यांना हे लोक नको आहेत असं सध्या वाटते बघून तरी। हे पूर्णपणे पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। आणि पुढली मुद्दा समजून घ्या। अहो, ज्या ठिकाणी ह्यांचं वर्चस्वच नाही त्या ठिकाणी वंचितचे उमेदवार देऊन यांना नेमकं साध्य करायचं तरी काय, म्हणजे यांना वंचितचे मत पाहिजे। समजून घ्या, 2 जागा दिल्या वंचितला, ज्या ठिकाणी ताकद कमी आहे, आणि बाकीच्या जागा आहेत ज्या ठिकाणी वंचितची ताकद आहे, त्या ठिकाणी वंचितनं चांगलं कार्य केलेलं आहे। ज्या ठिकाणी वंचितचे बालेकिल्ले आहेत, सांगली, सोलापूर, लातूर, नांदेड आणि अकोला, मुंबई, या ठिकाणी त्या जाग्यावरती महाविकास आघाडीचे उमेदवार लढवायचे म्हणजे उभाटा, काँग्रेस आणि शरदचंद्र पवार गटाचे। मग फक्त वंचितच्या नावावर त्यांना वोट बँक पाहिजे। 2019 मध्ये ज्याप्रमाणे 13 जागेवरती काँग्रेस हे हारलं, म्हणजे महाविकास आघाडी हारली, ते जागा ते बळकावू शकतात सोबत वंचितला घेऊन, पण
वंचितचे उमेदवार त्या ठिकाणी उभा करू शकत नाहीत। ही शोकांकिता आहे ह्या महाविकास आघाडीची। आणि मग तुम्ही कुठल्या बेसवर तुम्ही म्हणतायत की आम्हाला मोदीला हरवायचंय, लोकशाही वाचवायची आहे? लोकशाही तुम्हाला वाचवायची असेल, मोदीला तुम्हाला हरवायचं असेल तर हे हेवे धेवे हे तुमच्यामध्ये असणार जे म्हणतात ना एक दरी आहे, ते दरी तुम्ही दूर कधी करणार आहात? तुम्ही हा जो भेदभाव तुम्ही लावलात, हा भेदभाव तुम्ही कधी करणार आहात, दूर कधी करणार आहात? हा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे। आणि वारंवार तुमच्याकडले असे किडे बघून, त्या गोष्टी बघून असं वाटतं की बाळासाहेब जे गोष्टी बोलतात त्या चुकीच्या कधी बोलत नाही, त्या पूर्णपणे ऍक्युरेट खऱ्या असतात। समजून घ्या। वारंवार म्हणतात की बाळासाहेबांची वंचित ही बी टीम आहे। अरे कसली बी टीम? तुम्ही बोलताय कुणाला? बोलताय काय? अरे बाळासाहेबांची बी टीम आहे तर मी आज गोष्ट मान्य करतो, गोष्ट असेल ही आम्हाला मान्य आहे। कारण काय, त्यात एक स्वाभिमान आहे। म्हणजे तुझ्या संग आम्ही राहायचं, आम्ही लढायचं, आम्ही हरायचं, तुम्ही जिंकायचं। काय अर्थ त्याला? कष्ट आपले असणार, उमेदवार तुमचे, कष्ट आमचं। हे कोण शिकवलंय? काय गरज पडली? काय गरज नाही। पूर्वीचा काळ वेगळा होता, आजचा काळ वेगळा आहे। आज ती अवस्था नाही, जी अवस्था पूर्वी होती ती आज अवस्था नाही। एक स्वतंत्र मतदार आहे वंचितचा। बहुजन असतील, दलित असतील, मराठा गरीब असतील, ओबीसी असतील, मुस्लिम असतील, हा एक आधारभूत असं एक मजबूत मतदार बनलेला आहे। आणि त्याचा फायदा नक्की वंचितला होणार। हा फायदा महाविकास आघाडी घेऊ पाहते। ते पण कसं पाहते की वंचितला फक्त गाजर दाखवायचं, चॉकलेट दाखवायचं काम करते, पण हे चॉकलेट खायला किंवा गाजर दाखवून हे गाजर बघायला हे वंचितचे बाळासाहेब काय की लहान वाटले काय तुम्हाला? ही अशी गोष्ट होती। ह्यावरती रेखा ठाकूरांनी ताशेरे ओढलेली आहेत आणि त्यांनी सांगितलं स्पष्ट की तुमची जे हे नियत आहे हे नियत साफ नाही, तुम्ही नियत साफ ठेवा, अन्यथा एक आपलं स्वप्न राहील। आणि त्यांनी हे पण सांगितलेलं आहे लोकशाही वाचवण्याच्या उद्देशानं, संविधानाच्या उद्देशानं आम्ही तुम्हाला सर्वतोपरी सहकार्य करायला तयार आहे, पण हीच भावना तुमच्यामध्ये पण असायला पाहिजे। हे गोष्ट महत्वाची आहे। फक्त हरवायच्या गोष्टी करायच्या, फक्त हरायच्या गोष्टी करायच्या, पण त्यासाठी कुठलंही ठोस असं पाऊल उचलायचं नाही, हे शोकांकित आहे। आणि यावरती जो निर्णय येईल तो निर्णय वंचित मान्य करेल, यामध्ये काही शंका नाही, पण तो निर्णय योग्य असावा। त्यामध्ये जागेचं समसमान वाटप आणि सन्मानाने गोष्टी व्हायला पाहिजेत। कुठलेही मतभेद, वैचारिक मतभेद असतील हो चालतील, पण असे कुठले मतभेद करून चालणार नाही। हे काँग्रेस तर पहिलेच भीतय वंचितला, कारण त्यांना माहित आहे जर वंचित पुढे आलं तर आपलं अस्तित्व महाराष्ट्रातील पूर्णपणे नष्ट होऊन जाईल। ह्या अशी असणारी ही गोष्ट आहे पूर्ण। आणि याच पत्रातनं असं वाटतं की खरंच वंचित सोबत चाल हे आतून जास्त चालू आहे। आणि त्या दिवशी दिनांक 7 तारखेला बाळासाहेब म्हणून तरी शांत होते, ते पुन्हाही मीडियाला तरी काहीही बोललं नाही। जर वंचितला वंचितची ज्या ठिकाणी ताकद आहे ती जर जागा दिल्या, तुम्ही जागा 5 द्या 6 द्या, त्या जागेवरती वंचित 100% आपली जादू हे दाखवू शकतं। ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही आणि ही गोष्ट महाविकास आघाडी सुद्धा नाकारू शकत नाही। पण इथं गोष्ट येते अस्तित्वाची, त्यांना आपलं फक्त दाखवायचं आहे आणि बाळासाहेबांना खाली पाडायचं काम फक्त ते करत आहेत असं या ठिकाणी वाटतं। आम्ही कुठल्याही अवस्थेतून सोबत यायला तयार आहेत, फक्त जागा सन्मानाने द्या, चर्चा करा। आज मीटिंग आहे, त्यामध्ये काय होतंय हे आपल्याला वेळ सांगेल किंवा आज आपल्याला समजून जाईल। पण वंचित सोबत महाविकास आघाडीची युती होईल का? तुमचं मत काय आहे? आणि जी भूमिका आघाडीची आहे ते पूर्णपणे चुकीची आहे असं मला वाटतं। तुमचं मत काय आहे नक्कीच सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर शेअर करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत चला। जय हिंद, जय भीम, जय